थांबा, तुम्हीही दररोज रात्री झोपण्यापूर्वी याच एका काळजीत असता का की तुमचा साईज पुरेसा आहे की नाही? इंटरनेटवरच्या खोट्या जाहिरातींनी तुमच्याही मनात भीती निर्माण केली आहे का? तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, कारण आज मी तुमची हीच चिंता कायमची दूर करणार आहे. तुम्हीही त्या करोडो पुरुषांपैकी एक आहात का, जे दररोज रात्री एकाच काळजीत असतात की त्यांचा साईज पुरेसा आहे का? तुम्हालाही असं वाटतं का की लहान साईजमुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला ती तृप्ती आणि समाधान देऊ शकत नाही ज्याच्या त्या हक्कदार आहेत? इंटरनेटवर फिरणाऱ्या जाहिराती आणि खोट्या दाव्यांनी आपल्या मनात अशी एक भीती निर्माण केली आहे जी वास्तवापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमची हीच चिंता मुळापासून संपवणार आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की मेडिकल सायन्स या विषयावर काय सांगतं आणि खरंच असा एखादा सुरक्षित मार्ग उपलब्ध आहे का ज्यामुळे सुधारणा होऊ शकते, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. पुढची काही मिनिटे तुमचा विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकतात, त्यामुळे एक सेकंडही स्किप करू नका. नमस्कार, मी आहे तुमची डॉक्टर नमिता. गेली 10 वर्षे एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट म्हणून मी हजारो लोकांना मार्गदर्शन आणि सपोर्ट केला आहे. माझा उद्देश हाच आहे की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सेक्सशी संबंधित योग्य आणि वैज्ञानिक माहिती पोहोचावी. आज आपण अशा एका प्रश्नावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक दुसरा व्यक्ती मला विचारतो. लिंगाचा योग्य साईज नक्की असतो तरी किती? सर्वात आधी हे समजून घेणं गरजेचे आहे की नॉर्मल कशाला म्हटलं जातं. मेडिकल दृष्टिकोनातून पाहिलं तर उत्तेजित अवस्थेत जर साईज 3 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो पूर्णपणे सामान्य मानला जातो. ज्याला आपण मायक्रोपेनिस म्हणतो, ती स्थिती अत्यंत दुर्मिळ असते आणि फक्त त्यामध्येच सर्जरीची गरज भासू शकते. अनेकदा मला हेही विचारलं जातं की शरीराची वाढ नक्की कुठपर्यंत होते? बघा, तारुण्याच्या सुरुवातीपासून ते साधारण 20 ते 22 वर्षांच्या वयापर्यंत हॉर्मोन्स सर्वात जास्त ॲक्टिव्ह असतात. 25 वर्षांच्या वयानंतर नैसर्गिकरित्या शरीराची वाढ जवळपास थांबते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समध्ये किंवा जाडीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करू शकत नाही. आता इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की काय खरंच हे वाढवता येऊ शकतं? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रातोरात कोणतीही जादू होत नाही, पण योग्य रक्ताभिसरण आणि स्नायूंची ताकद वाढवल्यास नक्कीच फरक जाणवू शकतो. जर तुम्ही एखाद्या सुरक्षित आणि नैसर्गिक पर्यायाच्या शोधात असाल तर मी तुम्हाला अश्वगंधा आणि बला तेल यांसारख्या आयुर्वेदिक पर्यायाबद्दल सुचवू शकेन. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शतकानुशतके स्नायूंची मजबूती आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी वापरलं जात आहे. हे लावण्याची पद्धतही अत्यंत सोपी आहे. तुम्हाला फक्त रोज हलक्या हातांनी 5 ते 10 मिनिटे मसाज करायचा आहे. हे केवळ नसांना स्ट्रॉंग बनवत नाही तर ताठरतेच्या क्वालिटीमध्येही सुधारणा करण्यास मदत करतं. बऱ्याचदा लोक त्वरित परिणामांसाठी गोळ्यांच्या मागे धावतात, पण मसाज आणि योग्य डाएट यांचं कॉम्बिनेशन सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक मानलं जातं. तुमच्या सोयीसाठी मी एका विश्वासार्ह आणि शुद्ध अश्वगंधा तेलाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही हे Amazon किंवा फ्लिपकार्टवरून सहज ऑर्डर करू शकता. लक्षात ठेवा, हे कोणतेही पेड प्रमोशन नाहीये, तर तुमच्या भल्यासाठी दिलेला एक प्रामाणिक सल्ला आहे, जेणेकरून तुम्ही बनावट आणि केमिकल असलेल्या प्रॉडक्ट्सपासून दूर राहाल. लक्षात ठेवा, साईजपेक्षा जास्त महत्त्वाची असते तुमची ताकद, स्टॅमिना आणि योग्य पॉश्चर. जर तुमचे इरेक्शन मजबूत असेल आणि तुमची टायमिंग बॅलन्स्ड असेल तर साईज कधीही अडथळा बनत नाही. तुमच्या आहारात ओमेगा 3, झिंक आणि प्रोटीनचा नक्की समावेश करा. यासोबतच रेग्युलर एक्सरसाइज जसे की केगल एक्सरसाइज करणं खूप फायदेशीर ठरतं. यामुळे पेल्विक फ्लोअरचे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे तुमचा परफॉर्मन्स अनेक पटींनी सुधारू शकतो. अनेकदा तणावामुळे देखील लोक योग्य प्रकारे परफॉर्म करू शकत नाहीत. मानसिकदृष्ट्या स्वतःला रिलॅक्स ठेवा आणि आपल्या पार्टनरसोबत मोकळेपणाने संवाद साधा. सेक्स ही केवळ शारीरिक क्रिया नाहीये, तर ते एक भावनिक नातं देखील आहे. जर तुम्ही फिट राहाल आणि योग्य माहिती ठेवाल तर तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. इंटरनेटवरील चुकीच्या गोष्टींना बळी पडून तुमची मानसिक शांती खराब करू नका. योग्य दृष्टिकोन ठेवा, नैसर्गिक गोष्टींवर विश्वास ठेवा आणि स्वतःला वेळ द्या. सुधारणा नक्की शक्य आहे, फक्त तुम्हाला योग्य दिशेने पाऊल टाकायचे आहे. मला आशा आहे की आजची ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरली असेल. जर अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून योग्य आणि वैज्ञानिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. अशाच एज्युकेशनल व्हिडिओजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.